मंडळी नमस्कार. स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत. आज आणखीन एक नवीन कहाणी घेऊन आलेलो आहे. कहाणीचे शीर्षक आहे देवस्वरूप आई. आज सखीचे अंग पुन्हा थोडे गरम लागत होते. अरे बघ ना, आज पुन्हा जराशी कणकण वाटते हिच्या अंगात. जरा बघतोस का प्लीज थर्मामीटर लावून? अनुराधा विश्वासला म्हणाली. हो हो बघतो ना, आणि देतो तिला औषध. अगं जेमतेम 6 महिन्यांची आहे ती. थोडंफार व्हायचंच ना काहीतरी. नको काळजी करूस, तू जा क्लिनिकला. मी बघतो तिच्याकडे. रेणुकाही येईल एवढ्यात. विश्वास तिला धीर देत बोलत होता. थोड्या जड पावलांनी अनु निघाली तिच्या हॉस्पिटलला जायला. दिवसभर सखीचा कोमेजलेला चेहरा येत राहिला दृष्टीसमोर. दुपारी विश्वासचा फोनही आला. अनु बरी आहे ग चुटकी आता, ताप उतरलाय. विश्वास तिला लाडाने छुटकी म्हणायचा. बरं तू जेवलीस का? नाहीतर मी येतो तुझ्याकडे. आपण सोबत लंच करूया का, असे त्याने विचारले. हो हो मागवते मी काहीतरी. सॉरी विश्वास, मी जरा जास्तच काळजी करते ना सखीची, अनुराधा पुटपुटली. अनुराधा आणि विश्वास हे एक प्रथित यश डॉक्टर दाम्पत्य. सरस्वती व लक्ष्मी दोन्हीचा वरदहस्त लाभलेले. विश्वास एका सुस्थितीतील उच्च मध्यमवर्गीय घरातला, मात्र अनुराधा एकाकी अनाथाश्रमात वाढलेली. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे भराभर वर चढली. स्कॉलरशिप मिळवून डॉक्टर झाली. दोघांचे सूर जुळले. लग्न करताना तिने एकच इच्छा व्यक्त केली की एक मुलगी दत्तक घ्यायची आणि काही अंशी तरी समाजाचे ऋण फेडायचे. त्यानंतर स्वतःचे मूलही चालेल, मात्र पहिली मुलगी दत्तक घेऊन तिचे सर्व काही करायचे. लग्नाला 2 वर्षे झाली. अनुविश्वासने रीतसर एक मुलगी दत्तक घेतली. ती आता 6 महिन्यांची झाली होती. त्या छोट्या जीवाच्या आगमनाने घरदार उजळले होते. दोघांनाही खूप लळा लागला सखीचा. दिवस खूप आनंदात जात होते. हा सारा चलचित्रपट डोळ्यांपुढे येताना सखीला ताप असल्याचं अनुला पुन्हा आठवलं. अरे निघायला हवंय. कशी असेल सखी? झोपली असेल का आता? थोड्याफार सूचना देऊन अनुने हॉस्पिटलमधून घर गाठले. घरात शिरली तर सखी हसत होती, खेळत होती. अनुच्या जीवात जीव आला. रेणू बरी आहे ना सखी? ताप पुन्हा नाही चढला ना? तिने काळजीयुक्त स्वरात विचारले. नाही मॅडम, 1 तास झाला. छान खेळते आहे बेबी. दूधही घेतले, रेणूने उत्तर दिले. बरं मी आलेच फ्रेश हो. अनुने घाईघाईने सखीला जवळ घेतलं. आईचा मायेचा स्पर्श आणि दिवसभराचा विरह सखी तिला बिलगली. विश्वासही घरी आला त्याच्या क्लिनिकमधून. मायलेकींना आश्वस्त झालेलं पाहिलं आणि समाधानाने हसला. दुसऱ्या दिवशीची सकाळ आभाळ गच्च दाटून आले होते. हवेत जरासा गारवा होता. पावसाची रिपरिपही सुरू झाली होती. सकाळची घाई गडबडीची वेळ. अनुने सहजच सखीच्या कपाळावरचे केस दूर सारले तर तिच्या हाताला जणू चटकाच बसला. अरे पुन्हा ताप चढलाय वाटतं हिला, ती मनोमन पुटपुटली. दोघेही सखीला घेऊन डॉक्टर मोनेकडे गेले. डॉक्टर आता खरंच काळजी वाटते, अनु संचित चेहऱ्याने म्हणाली. बरं काय होतंय सांगा पाहू सविस्तर, डॉक्टर म्हणाले. विश्वासने सांगितले की अधूनमधून सारखा ताप येतो. औषध दिले की उतरतो, मात्र ताप आल्यावर पोर अगदी गळून थकल्यासारखी दिसते. बरं आपण आधी ब्लड टेस्ट करून घेऊया आणि संध्याकाळी कळवतो तुम्हाला. काही काळजी करू नका. पावसाळी हवामान आहे त्यामुळे असेल. संध्याकाळी डॉक्टरांनी रिपोर्ट घ्यायला बोलावले दोघांनाही. अनुच्या काळजात धस्स झाले. टायफॉइड तर नाही ना सखीला? दोघेही चिंताक्रांत असे डॉक्टरांपुढे बसले. हे बघ अनुराधा, मी काय म्हणतोय, आता खूप प्रगत झालंय वैद्यकीय शास्त्र.
हे मी तुम्हाला सांगायला नकोय, तुम्ही घाबरू नका म्हणजे झालं. काय काय म्हणतोस ब्लड रिपोर्ट? दोघांनी एकदमच विचारले. सखीला सिकल सेलचा आजार आहे, आता असाध्य नाही राहिला आणि खूप वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत त्यावर. एकदा तिची जन्माच्या वेळेची केस हिस्ट्री तपासून बघायची का? डॉक्टर मोनेंनी सुचवले. डॉक्टर असल्यामुळे पुढे काय काय आणि किती करावे लागेल याचे अचूक चित्र अनुच्या डोळ्यापुढे आले. स्वतःला कसेबसे सावरत उसने अवसान आणून ती बोलली, बघते संस्थेत जाऊन काही पता लागतो का? आणि भेटते त्यानंतर. रात्र वैऱ्याची होती, भयान होती. या अकल्पित संकटाची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्या लहानग्या जीवाने खूप माया लावली होती. त्या दिवशी अनु संस्थेत गेली आणि वृद्ध गळ्याने सांगितले की तिच्या मुलीला सखीला सिकल सेलचा आजार आहे आणि जन्माच्या वेळेस काय परिस्थिती होती ती माहिती डॉक्टरांनी मागितली आहे. बरेच मंथन झाले. संस्थापिकाबाईंनी सांगितले की अत्यंत गरीब जोडप्याचे दुसरे मूल आहे ते. तिचे संगोपन करणे कठीण झाल्यामुळे त्यांनी तिला या संस्थेत दिले होते. मात्र अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आजाराचे स्वरूप पाहता मूल संस्थेत परत पाठविण्याचे प्रावधान संचालक मंडळांनी ठेवलेले आहे. सखीशिवाय कसं जगायचं? उद्ध्वस्त कोलमडलेली अनु घरी आली. भकासपणे शून्यात पाहत बसली. काय झालं ग? विश्वासने विचारले. विश्वास, सखीला संस्थेत परत देऊ शकतो असे एक प्रावधान आहे, अनु उत्तरली. पुढचे कठीण वास्तव दोघांनाही दिसत होते. तेवढ्यात सखी गोड हसली आणि हात पसरून अनुकडे झेपावली. अनुने सखीला जवळ घेतले आणि ती ठाम निर्धाराने म्हणाली, मी लढाई लढण्यास सज्ज आहे विश्वास. जर आपल्या पोटच्या पुरीला असा दुर्धर आजार झाला असता तर? विश्वास तिच्याकडे बघतच राहिला. केवढा दुर्दम्य विश्वास दिसत होता तिच्या डोळ्यात. डॉक्टर म्हणून हे कटू सत्य स्वीकारणे खरं तर अवघड होते, हे दोघांनाही पूर्णपणे कळत होते. विश्वासने मनोमन तिच्यातील आईला सलाम केला. अनु, तुला कळतंय ना तू काय बोलते आहेस? तुला माहिती आहे ना या आजाराचे गांभीर्य? त्याने विचारले. हो हो विश्वास, कळतंय मला सारं काही. पण हिच्या डोळ्यात बघ ना, केवढी आशा आहे या निष्पाप डोळ्यात. त्यानंतर मात्र सुरू झाली एक अविरत मालिका कठीण प्रसंगाची. सखीचा ताप, तिची औषधे, पथ्य, पाणी, त्यानंतर येणारा थकवा, अशक्तपणा, त्यापायी होणारी चिडचिड. तिच्या देखरेखीसाठी रेणुका होतीच, पण तिचे नियमित चेकअप्स, वेगवेगळ्या टेस्ट, अशा अनेक पातळ्यांवर युद्धाला सामोरं जावं लागलं. सखी 3 वर्षाची झाली आणि अनुला चाहूल लागली बाळाची. सारे घरदार आनंदी झाले. विश्वासचे आई वडील खूप आनंदले. अनुची काळजी घ्यायला तिच्या जवळ येऊन राहिले. विश्वासही मनोमन खुलला. सगळे घर अनुभवती आनंदाने गिरक्या घेऊ लागले. आता सखीची तब्येतही सुधारली होती. तिला शाळेत घातले होते. मात्र विश्वासच्या आईवडिलांना अनुची भूमिका फारशी पटली नव्हती. त्यांना हे विकतचे दुखणे वाटे. त्यांची अनुविषयी खरं तर काहीच तक्रार नव्हती. मात्र दत्तक मूल घेऊन तेही दुखणे करी. तिच्यासाठी एवढा आटापिटा करणे त्यांच्या हिशोबात कुठेही बसत नव्हते. सासूबाई म्हणायच्या, अनु तू स्वतःला सांभाळ, सखीचे करते ना रेणुका, तू नको काळजी करूस, होतंय ना सारे काही व्यवस्थित. असं नव्हतं की त्यात सखीचा राग करीत, पण मुळात त्यांना ती कल्पनाच पटली नव्हती. अनाथ आश्रमात वाढलेल्या, तिथल्या कठीण वास्तवात मोठ्या झालेल्या अनुला मात्र स्वतःचे केविलवाने बालपण आठवे. कोण असतील माझे जन्मदाते? का बरं आलं माझ्या वाटेला असं बालपण? यात माझा काय दोष? देवाने बुद्धीचे असामान्य लेणे दिले होते, एवढे मात्र खरे. म्हणून तिचा सखीबाबतचा निर्धार जास्तीत जास्त पक्का होत राही. यथावकाश एका गोड अशा सानुलीचे आगमन झाले. घर आनंदाने न्हावून निघाले. बाळाचे रूप अगदी दृष्ट लागण्यासारखे गोजिरे होते. पाखीच्या बाललीलांमध्ये विश्वासचे आईवडील रमले. 2 बाहुल्या घरभर बागडत होत्या. सखी लहान बाळाचे खूप लाड करी.
अगदी मोठ्या ताईसारखे. दोघी मोठ्या होत होत्या. सखी आता पूर्णपणे बरी झाली होती. काही काळज्या घ्याव्या लागत होत्या एवढेच. सखी आणि पाकी मोठ्या होत होत्या. एकत्र आनंदाने. आजी आजोबा आता थकायला लागले होते. सखी उत्तम बॅडमिंटन खेळायची. तिने त्यात प्रावीण्य मिळविले होते. ती त्या खेळामध्ये चमकदार कामगिरी दाखवत होती. आज सखी सखी असा मैदानावरचा जल्लोष ऐकून अनुचे डोळे भरून आले. पाकी अभिमानाने आपल्या ताईकडे बघत होती. आजी आजोबा टाळ्या वाजवत होते. केवढा आत्मविश्वास भरला आहे ह्या मुलीच्या डोळ्यात अनुला वाटे. सखी जिंकलेस ग तू. आईच्या मायेला जगात तोड नाही हे सिद्ध केलेस तू अनुराधा. अनुच्या सासूबाई गहीवरून म्हणाल्या. सखीचा चेहरा आत्मविश्वासाने तेजाळला होता. तिला आज बॅडमिंटनचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. टाळ्यांच्या कडकडात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. साऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. मंडळी, कशी वाटली ही कहाणी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.